प्रणिता, मी न्यू हेअरकट केलं. मी कशी दिसते खरं खरं सांग. मला तर वाटतं मी खूप छान दिसतेय. तुला खरं सांगू, तुला हा हेअरकट बिलकुल सूट करत नाहीये. तू ह्याच्यामध्ये ना जोकर सारखी दिसतेस ऑनेस्टली. म्हणजे तुझा जो फेस कट आहे ना तो ओव्हल आहे आणि तू जी हेअरकट केलीस ती राऊंड फेस कट ज्याचा असेल ना त्याला सूट होईल. तुला हा हेअरकट बिलकुलच छान दिसत नाहीये. मी कशी दिसतेय? माझं मेकअप वगैरे कशा झालंय सांग ना. तुझा मेकअप खूप जास्त करतोय. तुझं स्किन टोन वरती तुझे फाउंडेशन लावलंयस ना ते बिलकुल छान दिसत नाहीये. आय नो इट्स युअर बर्थडे, बट बर्थडेला पण जरा चांगलं दिसू शकली असतीस तू. बाय द वे, हॅपी बर्थडे. टडा, माझा न्यू फोन आला. ये ओ वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. आयफोन 17 घेतलायस तू. कितीचा आहे? 1.5 लाखाचा. बापरे, खूप जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. पण तुझी सॅलरी तर आय गेस 30,000 काहीतरी आहे ना. मग तू एवढा महाग फोन EMI वरती घेतला असशील ना. मग EMI वरती घेणं चुकीचं आहे का? हा, काही चुकीचं नाही आहे EMI वरती फोन घेणं, बट माणसाने आपली जी सॅलरी आहे त्यानुसार खर्च केला पाहिजे असं मला वाटतं. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. यार, पूजाने आजची भाजी खरंच खूप चांगली केली होती. म्हणजे एकदम शेफ सारखी भाजी झाली होती. परत परत करत जा यार तू भाजी, प्लीज. झाली नव्हती ऍक्च्युली. त्याच्यामध्ये जरा अजून पनीर ऍड केलं असता ना आणि क्रीम टाकली असती ना तर अजून थोडासा टेस्ट आला असता. म्हणजे हे तर माझं ओपिनियन आहे, बट तुमचा आय गेस टेस्ट थोडा असा तसाच आहे. म्हणजे माझ्या टेस्टनुसार तर मला ॲव्हरेजच भाजी वाटली. एवढी पण काही शेफ सारखी भाजी झाली.